ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळच्या वीर पत्नीची अभिमानास्पद कामगिरी, प्रियांका खोत यांची लेफ्टनंट पदावर निवड। तारदाळ तालुका हातकणंगले गावातील शहीद जवान निलेश खोत यांच्या वीर पत्नी प्रियांका खोत यांनी आपल्या जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमाच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवले असून या कामगिरीमुळे संपूर्ण तारदाळ गावचा अभिमान वाढला आहे। निलेश खोत सिग्नल क्रॉप्समध्ये कार्यरत होते। 2022 मध्ये हेडक्वार्टर्समध्ये सेवेत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं। पतीच्या निधनानंतर आलेल्या कठीण परिस्थितीत खचून न जाता प्रियांका यांनी आपल्या पतीचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला। कठोर अभ्यास, शारीरिक प्रशिक्षण आणि अखंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये त्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नेमणूक करण्यात आली। अखेरीस नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात त्यांना लेफ्टनंट पदाची गौरवशाली जबाबदारी देण्यात आली। शौर्याची परंपरा जपत वीर पत्नीने दाखवून दिलं की संघर्षातून उभारी घेतल्यास कोणतेही ध्येय साध्य करता येतं। त्यांच्या या कामगिरीमुळे तरुण पिढीसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण झालं आहे। गावात आल्यानंतर प्रथम लेफ्टनंट प्रियांका खोत यांनी ग्रामदैवत श्री शिरकाई मंदिर येथे जाऊन देवीचं दर्शन घेतलं। यानंतर कुटुंबियांसह संपूर्ण गावाने त्यांचा सत्कार करून अभिमान व्यक्त केला। तसेच त्यांचे स्वागत करत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। सदर सत्कार प्रसंगी बोलताना प्रियांका खोत म्हणाले की विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळून आपल्या परिवाराकडे तसेच स्वतःच्या शिक्षण करिअरकडे लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून युवा समृद्ध होईल। या मिरवणुकीवेळी गावातील लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकारी न्यूजसाठी बसकुंडा कडेमणी, तारदाळ। महानकारी न्यूज चॅनलच्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत, ती व्यक्ती म्हणजे तारदाळची एक कन्या, ज्या व्यक्तीने आपल्या खडतर प्रवासातून आज लेफ्टनंट हे पद घोषवलेलं आहे। मी लेफ्टनंट प्रियांका खोत, मिस्टरांचं नाव खोत नाईक निलेश खोत। त्यांचं निधन 2022 मध्ये झालं। त्यानंतर मी ही एक्झाम दिली आणि सध्या मी लेफ्टनंट म्हणून इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहे। 2022 साली तारदाळचे शहीद जवान निलेश खोत हे शहीद झाले। त्यावेळेला त्यांच्या वीर पत्नीने खडतर प्रवास करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर लेफ्टनंट हे पद घोषवलं। आज त्यांच्यासोबत आपण 2 मिनिटं बातचीत करणार आहोत। आपण आज ह्या पदावर आहे, पहिला तुमच्या या कार्याला महानकारी न्यूजचा सलाम करतो। आणि आपण ट्रेनिंग करताना तुम्ही जे मनोबल टिकवला ते कशा पद्धतीने टिकवलं तुमचं मनोबल? फर्स्ट सांगायला गेलं तर माझ्या परिवाराकडूनच, कारण माझी लहान मुलगी असल्यामुळं माझ्या सासरी राहायची ती, माझ्या सासूबाईने तिची देखभाल केली, त्यामुळे मी तिथं एकटी ते सर्व ट्रेनिंग करू शकले। त्यामुळं कारण की एक जबाबदारी असते ना लहान मुलगीची, ती त्यांनी बघितली, त्यामुळे मी ती ट्रेनिंग चांगल्या रीतीने पूर्ण करू शकले असं मला वाटतं। आज तिच्या निधनानंतर जो सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला, या वेळेला आपल्या कुटुंबाकडून कशी साथ मिळाली? फर्स्ट म्हणजे त्यांनी मला लायब्ररीमध्ये मला ह्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। मी ब्रह्माकुमारीच्या सेंटरला जात होते, मी रोज रेग्युलर जात होते तिथे मेडिटेशनला, पण त्यांनी मला कुठल्याही गोष्टीसाठी थांबवलं नाही। मी ते मेडिटेशनसाठी जावं, अभ्यासासाठी जावं, इव्हन क्लासेस वगैरे लावलेले, पण त्यांनी मला कुठल्याच गोष्टीचा प्रतिकार केला नाही। त्यांनी मला कायम सपोर्ट करत राहिले आणि तीच एक गोष्ट महत्त्वाची होती, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले असं मला वाटतं। आपण जे ट्रेनिंग घेत होता त्यामध्ये आपल्याला एक आलेली मोठी अडचण आणि त्या अडचणीला आपण कशी मात केली? प्रथम म्हणजे माझ्या सोबतचे कोर्समेट होते, ते माझ्या एजमध्ये कमी होते। माझं 28 वय होतं, त्यांचं 22-23 ह्या वयातले होते आणि त्यांना एक फिजिकल स्टँडर्ड त्यांनी अचीव्ह केलेलं स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे। मात्र मला एक मुलगी होती, सिझेरियन वगैरे असल्यामुळे थोडीशी ती भीती होती की मी त्यांच्यासोबत ट्रेनिंग करू शकणार असेल, बट आम्ही तिथे वेगवेगळे गेम्स पण शिकले आणि त्यांच्यासोबत ट्रेनिंग पण करू शकले। आजच्या तरुण पिढीला, मुलींना असो किंवा मुलांना, आपण कोणता संदेश द्याल? आता डिस्ट्रॅक्शन खूप आहे, मोबाईल म्हणा, आजूबाजूच्या गोष्टी खूप आहेत, ते डिस्ट्रॅक्ट करतात। आता त्याच्या व्यतिरिक्त राहून आपल्या परिवाराकडे आणि स्वतःच्या करिअरकडे ध्यान द्यावं असं मला वाटतं। थोडंसं फोकस राहून 1-1.5 वर्ष जरी आपण पूर्ण मेहनत घेतली तर त्याचं फळ आपल्याला आयुष्यभर मिळत